ज्ञानेश्वर चिखले या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ITI मधील प्रॅक्टिकल प्रश्नपत्रिकेच्या अनुषंगाने प्रॅक्टिकल प्रश्नपत्रिकेमध्ये विचारलेल्या प्रश्नाच्या अनुषंगाने प्रॅक्टिकल प्रोसिजर, टूल्स, इक्विपमेंट आणि सेफ्टी प्रिकॉशन या संदर्भातली माहिती कशा प्रकारे लिहिली जाते, लिहायला हवी या अनुषंगाने ही माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, टूल अँड डाय मेकर, प्रेस टूल, जिग अँड पिक्चर या ट्रेडचा हा प्रॅक्टिकलचा पेपर आणि त्यामध्ये पहिल्या प्रश्नाच्या अनुषंगाने आपल्याला विचारलं जातं की हा जॉब बनवण्याकरता लागणारे टूल्स. पहिला प्रश्न असा आहे, लिस्ट आउट टूल्स अँड इक्विपमेंट रिक्वायर्ड टू परफॉर्म द प्रॅक्टिकल. खालील जे प्रॅक्टिकल आहे हे प्रॅक्टिकल करण्याकरता लागणारे टूल्स आणि इक्विपमेंट याची लिस्ट तयार करायची आहे 10 मार्काला. दुसऱ्या प्रश्नामध्ये राईट द जॉब प्रोसिजर टू परफॉर्म द प्रॅक्टिकल विथ सेफ्टी रिलेटेड इन्फॉर्मेशन. तर हा जॉब करण्याकरता जॉबची सिक्वेन्स, प्रोसिजर आणि त्याच्या रिलेटेड जॉब बनवण्याकरता सेफ्टीचे मुद्दे आपल्याला 20 मार्काला विचारलेले आहेत. तिसऱ्या प्रश्नामध्ये मेक द जॉब ॲज पर गिवन ड्रॉईंग. या ड्रॉईंगप्रमाणे जॉब बनवायला 200 मार्काला विचारलेले आहे. व्हायवा 20 मार्काला आहे. तर पहिल्या प्रश्नाच्या अनुषंगाने ह्या जॉब करता लागणारे टूल्स, इक्विपमेंट आपण पाहणार आहोत. 60 बाय 60 साईजचा एक जॉब आहे, 10 mm जाडीचा आणि त्याच्या मध्यभागी इंटरनल गाळा आहे आपल्याला बनवायला आलेला आहे आणि 2 रिमिंग होल आहे 6 mm आणि 2 M6चे टॅपिंग होल आहेत. तर अशा प्रकारचा जॉब आपल्याला पूर्ण करण्याकरता लागणारे टूल्स, इक्विपमेंट त्याची यादी कशा प्रकारे केली जाते. तर उत्तरपत्रिकेमध्ये अशी सिरियल नंबर, टूल्स अँड इक्विपमेंट, साईज आणि क्वांटिटी अशा प्रकारचे उभे आडवे कॉलम आपण आखून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये पहिल्या कॉलममध्ये सिरियल नंबर जे काही टूल्स, इक्विपमेंट लिहिणार आहे ते, त्याच्यानंतर टूल्स अँड इक्विपमेंट ते या ठिकाणी लिहायचे. पुढच्या कॉलममध्ये त्याची साईज आणि पुढच्या चौथ्या कॉलममध्ये क्वांटिटी, किती क्वांटिटी आपण वापरणार आहे. तर हा जो काही इंटरनल गाळा असलेला असा जॉब, त्या जॉबसाठी लागणारे टूल्स त्याच्यामध्ये एक फाईल फ्लॅट बस्टार्ट 300 mm 1 नग. दुसरं टूल्स आहे फाईल फ्लॅट सेकंड कट 250 mm 1 नग. फाईल फ्लॅट शेप एज 200 mm 1 नग. फाईल स्क्वेअर बस्टार्ड 300 mm 1 नग. फाईल स्क्वेअर स्मूथ 200 mm 1. हॅक्सो फ्रेम आपल्याला कटिंगला लागणार आहे विथ ब्लेड 300 mm 1 नग. त्याच्यानंतर पुढचं टूल्स आणि इक्विपमेंटमध्ये आपल्याला मार्किंग, पंचिंग करता लागणार आहे डॉट पंच अँड सेंटर पंच 100 mm 1 इंच. पंचिंग करण्याकरता हॅमर, बॉल पेन हॅमर 0.5 kg 1 नग. चिझल कोल्ड फ्लॅट 20 बाय 100 1 नग. ट्राय स्क्वेअर 150 mm 1 नग. कॉम्बिनेशन सेट 300 mm 1 नग. निडल फाईलचा सेट लागणार आहे फायलिंग करण्याकरता, कॉर्नर साफ करण्याकरता 150 mm 1 सेट. त्याच्यानंतर जॉबला पकडण्याकरता, फायलिंग करण्याकरता बेंच व्हाईस 150 mm 1 नग. ड्रिलिंग मिलिंग करता व्हाईस लागणारे मशीन व्हाईस 200 mm 1 नग. ड्रिलिंग करण्याकरता चक, ड्रिल चक विथ की 12 mm कॅपॅसिटी 1 नग. जॉबवर ड्रिलिंग करण्याकरता ड्रिल लागणारे ड्रिल डायमीटर 5, डायमीटर 5.5 mm 10 mm 1 नग. सरफेस प्लेट लागणारे आपल्याला जॉबला, सपोर्टला, आधारला मार्किंग करण्याकरता सरफेस प्लेट 600 बाय 600 1 नग. अँगल प्लेट 150 बाय 150 बाय 200 mm 1 नग. टॅप सेट M6 विथ टॅप रेंज 1 सेट लागणार आहे आपल्याला. फाईल कार्ड लागणार आहे फाईलच्या दात्यामध्ये अडकलेले धातूचे कण काढण्याकरता. त्याच्यानंतर रिमर आहे आपल्याला 6 mm चा 1 नग लागणार आहे. शेल अँड मिल कटर लागणार आहे मिलिंग करण्याकरता. त्याची साईज आहे
डायमीटर 75 बाय 50 बाय 27 वेगवेगळ्या मशीननुसार किंवा उपलब्धतेनुसार हे बदलू शकतं. तर असं हे एक कटर लागणार आहे. जॉबची लांबी, रुंदी, जाडी चेक करण्याकरता व्हर्नियर कॅलिपर आणि मायक्रोमीटर वापरणार आहे आपण वेगवेगळ्या साईजचे. तर व्हर्नियर कॅलिपर 200 mm 1 नग, व्हर्नियर हाईट गेज 300 mm 1 नग, आउटसाईड मायक्रोमीटर 0.25 1 नग, आउटसाईड मायक्रोमीटर 50-75 1 नग. त्याच्यानंतर व्हर्टिकल मिलिंग मशीन विथ स्टँडर्ड ॲक्सेसरीज 1 नग लागणार आहे. आणि हे जॉब बनवल्यानंतर त्यावर ड्रिलिंग करण्याकरता ड्रिलिंग मशीन विथ स्टँडर्ड ॲक्सेसरीज 25 mm कॅपॅसिटी 1 नग लागणार आहे. उपलब्धतेनुसार या ड्रिलिंग मशीन देखील वेगवेगळ्या साईजमध्ये उपलब्ध असू शकतात. तर आपल्याकडं उपलब्ध जे आहे ते लिहू शकता आपण. तर अशा प्रकारे हे टूल्स अँड इक्विपमेंट आणि त्याचप्रमाणे हा जॉब बनवत असताना काही आपण त्याच्यामध्ये स्किल उपयोगात आणणार आहोत किंवा हे स्किल त्याच्यामध्ये असणार आहेत. त्याच्यामध्ये जॉबला पकडणं, प्लेन मिलिंग, मार्किंग यासारखे. तर त्याच्यामध्ये होल्डिंग, प्लेन मिलिंग, मार्किंग, पंचिंग, ड्रिलिंग, चेन ड्रिलिंग, टॅपिंग, रिमिंग, चेकिंग अशी स्किल आपण त्या ठिकाणी येणार आहेत. आणि ह्या जॉबसाठी लागणारं रॉ मटेरियल आपल्याला MS चा जो फ्लॅट आहे 65 बाय 65 बाय 12 mm 1 नग लागणार आहे. आणि हा जॉब मिलिंग किंवा ड्रिलिंग करण्याकरता रॉ मटेरियल म्हणून कूलंट आपण वापरणार आहोत. तर अशा प्रकारे एक पहिल्या प्रश्नाच्या अनुषंगाने आपण ही माहिती टूल्स अँड इक्विपमेंट कॉलम करून कशा प्रकारे लिहायला हवी ही माहिती पाहिली. त्याच्यानंतर दुसऱ्या प्रश्नाच्या अनुषंगाने त्या जॉबची प्रोसिजर आणि त्याच्याशी रिलेटेड सेफ्टी प्रिकॉशन कशा प्रकारे लिहायला हवीत ही माहिती आपण पाहणार आहोत. तर दुसऱ्या मुद्द्यामध्ये खाली प्रोसिजर आपण लिहिणार आहे, त्याचे एकाखाली एक मुद्दे आणि प्रोसिजर लिहिल्यानंतर सेफ्टी प्रिकॉशन आपण लिहिणार आहे. त्याच्यानंतर आता आपण ह्या दुसऱ्या प्रश्नाच्या अनुषंगाने माहिती पाहणार आहोत. राईट द जॉब सिक्वेन्स किंवा राईट द जॉब प्रोसिजर टू परफॉर्म द प्रॅक्टिकल विथ सेफ्टी रिलेटेड इन्फॉर्मेशन 20 मार्काला विचारलेले आहे. तर त्यामध्ये कोणते मुद्दे असायला हवेत किंवा यावेत या अनुषंगाने माहिती आपण पाहणार आहोत. प्रोसिजरमध्ये प्रथम दिलेले मटेरियल व्हर्नियर कॅलिपरच्या साहाय्याने चेक केले. जॉबला मिलिंग मशीनच्या व्हाईसमध्ये पकडून शेलेन मिल कटरच्या साहाय्याने जॉबची एक बाजू मिलिंग करून घेतली. मिलिंग केलेल्या त्या एका बाजूचा रेफरन्स घेऊन जॉबच्या इतर सर्व बाजू एकमेकाशी काटकोनात व साईजमध्ये बनवून घेतल्या. बनवून घेतल्यानंतर जॉबची बर काढून घेतली. बर काढून घेतल्यानंतर जॉबची जाडी 10 mm तयार करून घेतली. त्यानंतर बर काढून जॉबला मार्किंग करण्याकरता सरफेस प्लेटवर अँगल प्लेटचा आधार देऊन ड्रॉइंगप्रमाणे मार्किंग केले. केलेले मार्किंग व्हर्नियर कॅलिपरच्या साहाय्याने चेक केले. आता हे जे काही ड्रिलिंगचं जे मार्किंग असणार आहे टॅपिंग किंवा रिमिंग करण्याकरता त्याचं मार्किंग केल्यानंतर ते चेक केले. ड्रिलिंग करावयाच्या ठिकाणी सेंटर पंच आणि मध्यभागी जो टी गाळा आहे अशा ठिकाणी डॉट पंचने आपण पंचिंग करणार आहोत. तर ड्रिलिंग करावयाच्या ठिकाणी सेंटर पंच व हॅमरच्या साहाय्याने पंचिंग केले व जे अनावश्यक आतलं जे टी स्लॉटसारखं असं अनावश्यक मटेरियल काढून टाकण्याच्या ठिकाणी डॉट पंचच्या साहाय्याने पंचिंग केले. जॉब ड्रिलिंग मशीनवर व्हाईसमध्ये पकडून हा जो जॉब आहे हा ड्रिलिंग मशीनवर व्हाईसमध्ये पकडून सेंटर ड्रिलिंग करून टॅपिंगसाठी व रिमिंगसाठी योग्य त्या साईजचं होल काय केलं आपण ड्रिलिंग करून तयार केलं. जॉबवर आपण आता या ठिकाणी 10 mm एक होल लिहिलं होतं. तर होलच्या टोकाला आलेली बर आहे ती काढण्याकरता ते वापरणार आहे आपण. त्याच्यानंतर या ठिकाणी ड्रिलिंग केल्यानंतर रिमिंग केलं 6 mm आणि हे 6 mm बेंच वाईसमध्ये पकडून टॅपिंग केलं. जॉबवर टी आकाराचं जे अनावश्यक मटेरियल आहे हे म्हटलं 22 बाय 22चा हा टी गाळा आपल्याला बनवायचा आहे. त्या जॉबवर टी आकाराचं अनावश्यक मटेरियल काढून टाकण्यासाठी जॉबवर
चेन ड्रिलिंग केले. त्यानंतर जॉब बेंच वाईजमध्ये पकडून आपण हे जे काही मगाशी सांगितल्याप्रमाणे ड्रीमिंग 2 केले आणि 2 होलला टॅपिंग आहे, ते टॅपिंग जॉब बेंच वाईजमध्ये पकडून क्रमवार टॅपचा वापर करून M6चं टॅपिंग केले. अनावश्यक मटेरियल, हे जे काही गाळ्याचं मटेरियल आहे, अनावश्यक मटेरियल काढून टाकण्याकरता चेन ड्रिलिंग नंतर जॉबवर चिजल व हॅमरच्या सहाय्याने चिपिंग करून अनावश्यक मटेरियल काढून टाकले. टी आकाराचा गाळा तयार करण्याकरता, हा इंटरनल टी आकाराचा गाळा तयार करण्याकरता त्याच्यामध्ये आपण स्क्वेअर फाईल, शेपेज फाईलच्या सहाय्याने हा टी आकाराचा गाळा योग्य त्या मापात साईजमध्ये फायलिंग करून तयार केला. तर ही जी काही हा जो गाळा तयार करत असताना त्याची एक बाजू घासल्यावर दुसरी बाजू घासली जाऊ नये याकरता, खराब होऊ नये करता शेपेज फाईलचा वापर केला. अशा प्रकारे टी आकाराची कॅव्हिटी या जॉबची फायलिंग करून तयार केली. त्याचप्रमाणे दिलेल्या ड्रॉइंगप्रमाणे दिलेला जॉब प्लेन मिलिंग करून, ड्रिलिंग करून, चेन ड्रिलिंग करून, टॅपिंग करून, रिमिंग करून योग्य त्या साईज आणि मापामध्ये ड्रॉइंगप्रमाणे तयार केला. तर असे हे काही मुद्दे या प्रॅक्टिकल प्रोसिजरमध्ये यायला हवेत. त्याच्यानंतर रिलेटेड सेफ्टी आपण लिहिणार आहोत. तर त्याच्यामध्ये सेफ्टी प्रिकॉशन या मुद्द्याच्या अनुषंगाने हा जॉब बनवत असताना काही सेफ्टी प्रिकॉशन आपल्याला लिहायचे. त्याच्यामध्ये सेफ्टी म्हणून त्याच्यामध्ये पुढील मुद्द्यांचा समावेश असावा. मशीनिंग करताना किंवा फायलिंग करताना जॉब घट्ट पकडला. मशीनिंग करत असताना कूलंटचा भरपूर वापर केला. मिलिंग करताना योग्य स्पीड आणि फीड देऊन मिलिंग केले. मशीन बंद असतानाच जॉबची मापे तपासावी किंवा तपासली. जॉब तयार करत असताना वेळोवेळी मेजरिंग इन्स्ट्रुमेंट, ट्राय स्क्वेअर इत्यादी इन्स्ट्रुमेंटचा वापर केला. त्याचप्रमाणे फायलिंग करत असताना मूठ असलेल्या फाईलचा वापर केला. अशा प्रकारे या काही सेफ्टी प्रिकॉशन हा जॉब पूर्ण करत असताना अवलंबल्या. तर अशाच वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ पाहण्याकरता चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा. असेच वेगवेगळे व्हिडिओ या चॅनलवर पाहत चला.